मी खूप नशीबवान समजतो की मला पुण्यात जन्म मिळाला, त्यात पेठेत मिळाला आणि त्यात शनिवारात मिळाला. म्हणजे कार्यकर्ता हा साचा असा आहे ना की त्याला आयुष्यभर संघर्ष आहे, हो. पिढ्यानपिढ्या संघर्ष आहे. ऍप्रिसिएशन, कौतुक नाहीच. नाहीच. दिवसेंदिवस हा उत्सव मोठा होत चाललेला आहे ना, पण ही वस्तुस्थिती आहे की कार्यकर्त्यांची संख्या कमी होत चालली अगदी बरोबर. हो मंडळामध्ये. हो कुठलाही विघ्न न येता उत्सव होणं ना, हो. ह्यात सगळ्यात मोठा जो हातभार असतो तो पोलिसांचा आहे. आणि तीच त्यांची भक्तीन सेवा आहे त्या गणेशाच्या, की संगीत, की हो. अशी चिंत मोत्याची माळ, हे जी गाणं होती जुनी, त्या जी वाईब आहे. आता डीजेला तुम्ही किती बी दाबाडदिंगा करा, पण त्या करण्यांवरती गाणं लागायची. खरंय, ती खरं त्यात जी मजा होती ती कशातच नाही. मग आरतीला एकदाच अनाउन्समेंट. कार्यकर्ता हा टुकार किंवा पडीक नाही. समाजाचा त्याच्याकडे बघायचा दृष्टिकोन तो आहे. आपण किती जरी आज चांगलं काम करत असू तर ही वस्तुस्थिती आहे की त्याच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन की हाच की बाबा ही काय चौकात बसणारी पोर आहेत, यांना काय करिअर वगैरेच हे नाही. आणि योगायोगाने पुण्यात राहणारे जो कार्यकर्ता आहे ना, म्हणजे त्यांनी आयुष्यात खूप शिकलंय ह्या उत्सवातून. सगळ्यात मेन काय शिकले, सहनशीलता खूप आली कार्यकर्त्यांमध्ये. कुठल्याही मंडळातल्या कार्यकर्त्याला तुम्ही विचाराल ना, जेवढा तो बसलेला गणपती महत्वाचा आहे ना, तेवढा तो आलेला भाविक पण महत्वाचा आहे. अनेक कार्यकर्त्यांबरोबर इंटरॅक्ट होतो ना, तर सल्ला नाही पण मला आव्हान असं करायचं झालं तर बाप्पाचा कार्यकर्ता होता नाही ना, बापाचा कार्यकर्ता व्हायला विसरू नका. गणपती बाप्पा मोरया. आता सुरुवातीलाच गणपती बाप्पा मोरया म्हणलं म्हणजे तुम्हाला समजलं असेल की गणपती बाप्पा येतात, गणेशोत्सव येतोय. आणि आज त्या रिलेटेडच एक पॉडकास्ट आहे, सौरभ भोसले शो मध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. आणि आज आपल्यासोबत एकदम खास पाहुणे आहेत. तुम्ही त्यांना सोशल मीडियावरती पाहिलं असेल परखडपणे. गणेशोत्सव त्यांचे जे कार्यकर्ते आहेत गणेशोत्सवासाठी झटणारे, त्यांची लाईफ, त्यांच्या आयुष्यातील जे प्रसंग आहेत किंवा गणेशोत्सवासाठी पार पाडण्यासाठी त्यांचे काय संघर्ष आहेत त्याबद्दल बोलताना ऐकलं असेल. आणि आम्ही जेव्हा ह्याविषयी पॉडकास्ट करायचं ठरवलं तेव्हा जेवढे आमचे टीम मेंबर्स आहेत त्यांच्याकडून याच व्यक्तीचं नाव पुढे आलं. सो आज आपल्या शोवरती आहेत सर्वेश पवार. नमस्कार सर. नमस्कार. आणि सर्वेश आता पुणे गणेश फेस्टिवलचं सोशल हँडलचे मुलाखतकार आणि संचालक म्हणून आहेत. खूप जवळून तुम्ही गणेशोत्सव पाहताय आणि ह्याचे विविध अंग आहेत, जे डोमेन्स आहेत ते सगळे बघताय. बरोबर. आणि मला खूप हा जो फेस्टिवल आहे माझा सगळ्यात आवडता फेस्टिवल आहे. म्हणजे एक पॉझिटिव्हिटी येते, किंवा आपण म्हणतो ना की त्या 11 दिवसामध्ये माणूस बऱ्याच गोष्टी विसरून जातो. आणि मला घरचा गणपती असो, मंडळाचा असो, किंवा आता मी पुण्यात आल्यापासून पुण्याचा गणपती असो, मला एक दिसतं की माणसाच्या आयुष्यातील व्यथा माणूस थोडे दिवस विसरतो. म्हणजे मी बघितलेलं आहे की तो विसरून गेलेला असतो. गणेशोत्सव जसं तू आता म्हणला की व्यथा विसरून जातो, एक वाईब आहे हे वातावरण आहे. हो, हे वातावरण. आणि तो पुणेकर म्हणून ते लहानपणापासून जगलाय. म्हणजे मला सांगायला आवडेल की मी जिथे राहतोय शनिवारात, तिथे पेशव्यांपासून असणारी पिढी आहे. म्हणजे मी ज्या वाड्यात राहतो त्याला नावच गहूखाना आहे. गहूखाना म्हणजे पेशव्यांचा जो गोठा होता, त्यात त्यावेळेस गावातनं वगैरे आलेली, म्हणजे माझं मूळ गाव सातारा, तिथनं आलेली ती लोक, तिथनं हळूहळू जे वाढलं पुनवडी जे जुनं, मग ते त्यावेळेस राजमाता जिजाऊंनी जो आपला कसबा गणपती बसवला, तिथपासून त्यानंतर पुढे गेल्यावर पेशव्यांनंतर भाऊ रंगारी, टिळक, नंतर आजपर्यंत असलेले गणेशोत्सव कार्यकर्ते. मग त्यात आदरणीय तात्यासाहेब गोडसे असतील, आदरणीय तात्यासाहेब थोरात असतील, अशा प्रत्येक चौकातले वेगवेगळे असतात की त्यांनी तो गणेशोत्सव आजपर्यंत आणला असेल. म्हणजे राजमातांपासून ते आतापर्यंत जर तू एक चौकट बघितली नाही, याचा अभ्यास केला ना, तर असं कळतं की गणपती बाप्पाचं आहे ना, या पुण्यावर एक वेगळं प्रेम आहे. तू प्रत्येक गावात गेला किंवा वेगवेगळ्या ह्याच्यात गेला ना, तर वेगवेगळी त्याची खासियत असते. तर आज पण असं असणार आहे आपल्याकडे. बघ, असं देवस्थान आहे का सिटीत कुठलं गणपतीचं? नाही. आपण उत्सव करतो, बरोबर, 10 दिवसाचा उत्सव करतो, पण तो उत्सव असा असतो की ज्या उत्सवामुळे आज आपल्या पुण्याला ओळख मिळाली. तू म्हणला तसं की लहानपणापासून हा उत्सव बघितला. आणि काय बदल जाणवलाय तुला की लहानपणापासून आतापर्यंत?
गणेशोत्सव? लहानपणी आहे ना, ज्यावेळेस शाळेत होतो, शाळा असू दे किंवा एक इरा असतो बघा, असं की आपले वडील आपल्याला दिसतात मंडळात काम करतात किंवा घरातलं एक वेगळं वातावरण असतं की मग ते गावात असू दे किंवा आपल्या पेठांमध्ये शनिवारात असू दे, कुठल्याही पुणे शहरात असू दे, की एक आपले वडीलधारे त्यात काम करतात, पण आपल्याला भारी वाटतं. त्यावेळेस समज नसते किंवा काय. माझ्या सुदैवाने मोबाईल ही संकल्पना मला लहानपणी नव्हती. त्यामुळं आरतीला ये हा मेसेज नव्हता करायला लागत. पोरं बोलवायची का आपण जायचो? पोरं बोलवायची म्हणजे त्या टायमिंगला पोरं यायचीच. लहानपणी मला वाटत होते 4थी ते 5वी पर्यंत आहे ना, आमच्या वाड्यातली सगळी मुलं मुली ही गँग एकत्र येऊन ठरलं असं 7-7:30ला वाड्यातलं हे टोक धरायचं, ह्या टोकापासून ते शेवटच्या टोकापर्यंत सगळ्या घरातल्या आरत्या व्हायच्या. सगळ्या घरातल्या आरत्या व्हायच्या. मग वर्षभर आहे ना, तुझ्या घराच्या आणि माझ्या घराची मस्त भांडणं आहेत बरं का. पण गणपतीत नाही. पण गणपतीत तुझं पोरग म्हणजे माझ्या पोरासारखं. त्याला बोलवणार, आरत्या करणार, आणि एखाद्या कुठल्याही घरात जरी गेला ना तू, तरी तू स्वतःच घर असल्यासारखं तिथे वावरणार. आणि हे गावाकडे पण आहे, हे गणपतीत आणि तुळशीच्या लग्नाला पण. ओळीनं सगळ्यांच्या घरी लग्न लावणार, आरती असते प्रत्येक, असं म्हणजे. आणि खिरापत असायची, म्हणजे आता प्रसादाचे लय प्रकार आले. आधी नाही का, खोबरं आणि साखर जरी दिलं तरी माणूस प्रत्येकाचे आज काय प्रसाद आहे म्हणून विचारायला जायचा. हे जी आपुलकी होती ना, हा पॉईंट खूप पटला मला, की वर्षभर काय का असा ना, पण 11 दिवसात नाही. 11 दिवसात. इव्हन तुला सांगू का, ती जी संकल्पना होती आरती, त्यानंतर तळी भरणं. तुला तो आता सण मला तो दिवस आठवण, रोडगा मिळायचा. रोडगा, बरोबर. अजूनही करतो. ज्योतिबाजी पण तळी उचलतो. गरीब घरातला असू दे, रोडगा असायचा तिथं. तो रोडगा म्हणजे त्यावेळेस आम्हाला पिझ्झापेक्षा भारी वाटायचा. आज असं आहे की अनेक रोडगे खाऊ शकतो, पण पोरं नाहीत तळी भरायला. माझ्या वेळेस खरंच मी जगलो बरं का. म्हणजे बालमित्र मंडळ म्हणून असायचं, बारक्या पोरांचं मंडळ, मोठ्यांचं मंडळ वेगळं, आणि एक लहान मुलांचं मंडळ असणार ते वेगळं. त्याला बालमित्र मंडळ म्हणायचो आम्ही. त्यावेळेस आहे ना, 100-200 रुपयाचा तो गणपती बुक करायचा. बरं, आपण बुक केलेला गणपती आहे ना, तो आपण 200 वेळा बघायला जायचा. 200 वेळा बघायला जायचो की कुठपर्यंत काम आलंय, काय आमचं नीट आहे ना, आमचं आहे ना नीट. हे किती नॉस्टॅल्जिक आहे. म्हणजे तो बघ, माझ्या अंगावर काटा आला. आता मी शो जेव्हा माझा 11 तारखेला, त्यात पण मी लिहिलेलं आहे की जेव्हा मोठ्या लोक म्हणते लहानांचा नाही उतरा, मग ती गल्लीतली बोर्ड आहे आमचं मंडळ, मग ते एक एक गोष्ट, तुमच्या घरात मागच्या वर्षी सजावटीच आहे का, ते गोळा करायचं, मग गणपती बुक करायचा. मग त्या कुंभाराला पण कौतुक वाटायचं, अरे पोरं आली, आणि ती 5-5 पोरं शाळेचं दप्तर ठेवलं की आमचा गणपती आहे ना, हे विचारायला जायचं. म्हणजे ही श्रद्धा आणि ही युनिटी, म्हणजे गणपती एकत्रच करतो सगळ्यांना एका लहान वयापासून. म्हणजे माहिती, आता कमर्शियलायझेशन खूप वाढलं. पण मी तुला सांगतो, लहानपणी आम्ही हाताने पण मांडव घातलाय बरं का. जे बालमित्र मंडळ असायचं ना, आमच्या मायापेक्षा जी मोठी थोडी होती, ते त्या बालमित्र मंडळात असायचं. आम्ही खूप लहान असायचो, पण हाताने मांडव घातलेला तरी मला आठवतंय चांगलं. मग लहानपणी लिंबू चमचा म्हणा, संगीत खुर्ची. बालमित्र मंडळामध्ये ना मोठी माणसं इन्व्हॉल्व्ह व्हायची या खेळांसाठी, आणि बक्षीस काय, शाईचा पेन. खुश असायचं. ऍक्च्युली हा सगळा कशासाठी असायचं, की लोक एकत्र यावी, आनंदोत्सव व्हावा. आणि ते 10 दिवस म्हणजे न विसरणार. आणि तू बघ ना, की थोरांपासून त्या लहानापर्यंत गणपती बाप्पा जाण्यात डोळ्यात पाणी असतं. मला अजून आठवते, मी 10वी पर्यंत रडायचो की बाबा गणपती बाप्पा का चाललंय म्हणून. आणि आता पण जेव्हा, म्हणजे मला खूप, म्हणजे अजून पण माझ्या बायकोला म्हणतो, आले इतके दिवस राहिलेत गणपती यायला, ह्यावेळेस आपण काहीतरी वेगळं. हे जे असतं ना, की मला बाप्पासाठी काहीतरी करायचंय, बरोबर, आयुष्यभर बाप्पाची आपल्याला साथ आहे. आणि अजून एक गोष्ट मला यात ऍड करायची, तर डीजेला तुम्ही किती बी दाबाडदिंगा करा, पण त्या करण्यावरती गाणं लागायची. खरं. त्यात जी मजा होती ती कशातच नाही. मग आरतीला एकदाच अनाउन्समेंट, मग सगळे येणार, आणि त्यात तो काळ का चांगला होता असं मला वाटतं. कारण तेव्हा आरतीचा मान कोणाला जेव्हा बांधणं नव्हती, कधीच नव्हती. की सर्वसामान्य माणसाचा आपण चला भाऊ तुमची आज. मग आता हा सेलिब्रिटींचा गणेशोत्सव जेव्हा होतोय किंवा काय होतं, त्यामध्ये सर्वसामान्यांचं स्थान जरा कमी होतं असं वाटतंय. ऍक्च्युली काय माहिती का, तू म्हणला तसं की आरतीचा मान वगैरे हा आपल्या लहानपणी असं कधी मला कधीच. माझ्या घरी आहे ना कित्येक वर्ष
मंडळाचा प्रसाद म्हणजे काय असायचा, मंडळाला फक्त नारळ यायचे, नारळ. हा 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 त्या नारळाच्या मध्ये खाऊन त्याच्या वड्या करायच्या, हम्म. हा त्या मंडळाचा प्रसाद प्रसाद. असायचा. हा हा परत तू जसं एक एक गोष्ट आपण नॉस्टॅल्जिया मध्ये जाताना सांगतो की आरती म्हणली की डोळे मिटले की आपल्याला लता मंगेशकरच आठवलं. हो अशी चिक्क मोत्याची माळ म्हणजे तू त्याच ह्याच्यातच जाणार हा तू. हा आणि गणपती बाप्पा हा असा विषय आहे ना रे, हम्म. की आपण आता आहे ना ते एक वय सोडलेलं आहे. हम्म. आपण स्वतःला सो कॉल्ड मॅच्युअर म्हणतो, हम्म. पण आपल्याला माहिती आहे आपण भावनिक कुठं होतो. हम्म. बरोबर आहे. जर आपण तिथं पोहोचलो ना तर मनाच्या व्यथा मांडायला आपण विसरत नाही. आणि डोळ्यात पाणी येतं. आता पण मला जरा भावनिक झाल्यासारखं हा, झालं की हा. तो या व्यक्तीच समजतो आपण. हम्म. गणपती बाप्पा म्हणजे आपल्यासाठी ती व्यक्ती आहे की हम्म. आपण चुकलो जरी असेल ना हम्म. तरी आपण सांगू शकतो बाबा आपण माफ करणार. माफ कर बाबा, मी इथे हे केलेलं आहे, हा. आणि माझं काय ते मलाच माहितीये, तुलाच माहिती. तुलाच माहिती. हम्म. आणि आपण दुनियाला दाखवत असतो की आपण स्ट्रॉंग आहे मनाने. हा. पण आपल्याला माहिती आहे आपला तो नाजूक पॉइंट कुठे आहे, मी तिथे येऊन सिग्मा सांगणार सगळ्यांसाठी आहे, मी तुझ्या पुढे नाही. तुझ्या पुढे नाही. तुला सगळं माहिती आहे. आणि तू म्हणला तसं की आता तो आरतीचा मान म्हणा, हे हम्म. जी मोठी लोक आहेत ना हम्म. खूप मोठी झाली, हम्म. ते पण शेवटी तिथे येऊन नतमस्तकच होतात. हम्म. ज्या आज मी पेठांमध्ये पुणे गणेश फेस्टिवलच्या माध्यमातून अनेक मंडळ फिरतो, हम्म. अनेक मंडळांशी माझा संबंध येतो. हम्म. जो कोर कार्यकर्ता आहे ना तू त्याला ज्यावेळेस जाऊन विचारशील ना हम्म. तो एक म्हणतो बाप्पापेक्षा मोठा कोण नाही. बरोबर आहे. कोणच नाही. हम्म. गणपती बाप्पा म्हणजे सगळ्यात शेवट की बाबा एखादी चांगली गोष्ट जरी झाली ना हम्म. तरी बाप्पामुळे झाली, आणि एखादी वाईट गोष्ट जरी झाली ना त्याच्या मनात ते होतं. बरोबर. आणि मान मिळेल पण आशीर्वाद नाही. आशीर्वाद. आशीर्वाद ज्याचं मनापासून आहे त्यालाच आहे. त्यालाच आणि आहे. मी मागच्या वर्षी माझ्या एका शो मध्ये बोललेलो की मी मालवणला जेव्हा गेलो तेव्हा एका मंदिरात आरती चालू होती गणपती बाप्पाची. मी गेलो आणि मला ढसाढसा रडायला, तर एक वाईट पॅच चालू होता आयुष्यात. आणि त्यानंतर मी पुण्यातल्या दगडूशेठला आपल्या गेलो, म्हणजे तो एक आजी आहेत ना अशा गणपती बाप्पाशी बोलत होत नाही कसं असं असं हसून. आणि मग नंतर मला कळलं की ही जे आत्ता करतायत किंवा बोलतायत हे संभाषण आपण आहे ना एका वयाच्या ठराविक वयानंतर करतो. खरंय. आणि ती झलक मिळावी म्हणून आपण आपल्या एरियातल्या गणपतीच्या मंडळापाशी किंवा आपल्या त्या मूर्तीपाशी जातो आणि तो संवाद साधत असतो. आणि तो संवाद जो असतो ना ती थेरपी असते प्रत्येक माणसासाठी. आणि मला म्हणून वाटतंय की 11 दिवस जे असतात ना तेव्हा माणूस त्याला ऑफिस आहे माहिती आहे. काय काय लोक तर असे आहेत सर्वेश, मला मी टीसीएसला जेव्हा कामाला होतो ना माझी कॅब इकडे बावधनला मी राहायचो इकडे, बरोबर. मी जी बस येते ना आपल्या मेन सिटीमध्ये त्यात यायचो आणि रोज 11 दिवस म्हणजे बसवायला उठवायला घरी गणपती जायचो. पण ते बाकीचे 9 दिवस आहे ना मी रोज गणपती बघायला पडतो आणि रोज मजा यायची. आणि मला गणपती सोबत जी माणसं जी फिरतायत आसपास त्यांच्या चेहऱ्यावर बघून खूप भारी वाटायचं की यार किती एकत्र राहतोय आपण. आणि छोट्या छोट्या गोष्टी ह्या अनालिसिस करायला आपण बऱ्याच गोष्टींकडे वळूया. पण त्याच्या आधी सगळ्यात महत्वाचा जो मुद्दा आहे त्याकडे मला यायचं की गणेशोत्सव वाढत चालला, त्याला स्वरूप बदलत गेलं आणि तो मेगा इव्हेंट पण झाला. ह्याचं कारण कार्यकर्ता खूप मोठं आहे, कारण कार्यकर्त्यांशिवाय हे होतच नाही. पण कार्यकर्त्यांच्या काय व्यथा आहेत अशा ज्या समाजाला दिसतच नाही. तू म्हणजे मुद्द्यालाच हात घातला आहे. कार्यकर्त्यांच्या व्यथा म्हणजे काय आहेत माहिती का? कार्यकर्त्यांकडे बघायचा दृष्टिकोन खूप वेगळा आहे समाजाचा. कार्यकर्ता हा टुकार किंवा पडीक नाही. समाजाचा त्याच्याकडे बघायचा दृष्टिकोन तो आहे. आपण किती जरी आज चांगलं काम करत असू तर ही वस्तुस्थिती आहे की त्याच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन की हाच की बाबा ही काय चौकात बसणारी पोर आहेत, यांना काय करिअर वगैरे हे नाही. तर हा सगळ्यात पहिले म्हणजे मी आज तुझ्या पॉडकास्टवर जरी आलो असेल तर ह्याच्या मागचा हेतू हाच आहे की हा जो समाजाच्या मेंदूवर टाकलेली जी धूळ आहे ना ही पहिली काढायची. आज आहे ना तुला सांगतो प्रत्येक गणेशोत्सव एवढा मोठा होण्यामाग ना कुठली दैवी शक्ती असू शकते, पण काय हे कोणी मोठे केले? हे तुझ्या माझ्या सर्व सारख्या एका माणसानेच मोठे केले ना रे. आज अनेक जण येतात त्या गणपतीला पाया पडतात. कित्येक पुणेकर आहेत, मुंबईकर आहेत जे आवर्जून सांगतात की आमच्या शहरातला जो उत्सव आहे हा सगळ्यात मोठा आहे. बरोबर आहे. मग तुमचा पोरगा जातो का तुमच्या मंडळात? तुम्ही साता समुद्रापारवरनं बऱ्याच गोष्टी करता की आज लाईव्ह तिथनं बघत असतात, काही जण स्टेटस टाकतात, पण ते चौकात दिसायला काय नसतं.
बरोबर. अरे बाबांनी वर्गणी दिली आहे, हा अरे बाबांनी काही लय मोठं काम केलं का? बरोबर. आणि तेच बाबा मग नंतर सांगतो, अरे या चौकातल्या पोरांना कळलं पाहिजे, हम्म. हे असं केलं पाहिजे, ते तसं केलं पाहिजे. आणि बिओगावाने पुण्यात राहणारे जो कार्यकर्ता आहे ना, म्हणजे त्यांनी आयुष्यात खूप शिकलं ह्या उत्सवातून. हा सगळ्यात मेन काय शिकले, सहनशीलता खूप आली कार्यकर्त्यांमध्ये. बरीच सहनशीलता आलेली की बाबा वर्षभर झटायचंय त्या उत्सवासाठी, ना ऐकायचं पण त्या उत्सवासाठी. हो हो हो. दिवसेंदिवस हा उत्सव मोठा होत चाललेला आहे ना, पण ही वस्तुस्थिती आहे की कार्यकर्त्यांची संख्या कमी होत चालली आहे अगदी बरोबर. हो मंडळामध्ये. हो. माझ्या मागची कारण काय? याच्या मागची कारण काय आहे माहिती का, की प्रत्येक आई वडिलांना असं वाटतं की माझा मुलगा शिकून मोठा व्हावा, चांगला जॉब मिळावा, तो आउट ऑफ जावा किंवा इंडियात जरी राहिला तरी त्यांनी बिझनेस करावा. पण प्रॅक्टिकल नॉलेजचं काय रे? एक संगता नाहीच. एक संगता नाही. तुमचा मुलगा जर समाजात मिसळलाच नाही तर त्याला काय काय हे येणार. आज मी 12वी नापास झालो होतो, म्हणजे माझ्या फॅमिली मधली मी ब्लॅक शिप होतो. आज तो आर्किटेक्ट आहे. आज मी आर्किटेक्ट आहे. काही समाजातल्या लोकांनी हे टुकार पोरग आहे असं माझ्याकडे बघितलं होतं. किंवा मी माझं सांगणं बाजूला ठेवतो, असे माझ्याकडे अनेक हे उदाहरण आहेत की हे काय करणार आहे आयुष्यात, असं मंडळातल्या अनेक जणांना सांगितलं जात की हा आयुष्यात काय करू शकणार नाहीये. अरे पण आता तीच मंडळातली पोरं काल पोराला कामाला आली की पोराला. आता तू हा विषय काढलाच, जे तुला सांगतो, पुण्याच्या गणेशोत्सवाचं आहे ना, एवढं जाड पुस्तक आहे, विघ्नहर्ता कार्यकर्ता. ज्यावेळेस कोविड आलं होतं ना, सगळ्यात पहिले घरावर तुळशी पत्र ठेवून काम करणारा व्यक्ती म्हणजे गणेशोत्सव कार्यकर्ता होता. बरेच जण म्हणतील हा तुम्ही बोलायला आहे, आता आपण हुशार झालेले, टेक्निकली बोलायचं, आमच्याकडे एवढं पुस्तक आहे झाड की आमच्या गणेशोत्सव कार्यकर्त्यांनी काय काम केलेलं. अरे प्रत्येक गोष्टीत काम केलेलं, म्हणजे हे आत्ताच नाही सांगत तुला. प्लेग ज्या वेळेस आला होता ना, प्लेग मध्ये पण उत्सव केला ना राव. तर कार्यकर्त्यांचीच म्हणजे खंड पडून दिला नाही कुठल्याच ह्याच्यात खंड. म्हणजे कार्यकर्ता हा साचा असा आहे ना की त्याला आयुष्यभर संघर्ष आहे, पिढ्यानपिढ्या संघर्ष, अप्रिसिएशन, कौतुक नाहीच. आणि हा संघर्ष असल्यामुळे त्याचा स्वभाव खूप असं हे झालं की ठीक आहे, ऐकून घ्यायचं आणि पुढे जायचं. मी काम करत राहणं. तुला म्हणजे प्लेग मध्ये उत्सव झाला, 61 साली महापूर आला होता, 65 धरण फुटलं, थांबलो का आम्ही? केला ना उत्सव. त्यानंतर अशा अनेक गोष्टी झाल्या. प्रशासन आणि आम्ही म्हणजे आमचं साठवलोटच आहे. म्हणजे त्यांनी कुठला तरी लॉ आणायचं किंवा त्यांनी कुठल्या तरी ह्याच्यात आम्हाला रिस्ट्रिक्शन टाकायचे आणि आम्ही त्यातनं पुढे जाणार. बरोबर. आणि जरी ते वर्जित असले तरी त्यांची इच्छा आहेच की रे. तुला खरं सांगू काय, पोलीस पण का आहे ना माणूसच आहे ना. म्हणजे का पोलिसांची किती मदत आहे गणेशोत्सवात? खूप रे. म्हणजे तू विचार कर की पुण्यात किंवा कुठल्याही सिटीत तुझ्या वर्षभराच्या आयुष्यातला सगळ्यात मोठा दिवस असतो किंवा मोठे ते 10 दिवस असतात. तुझं एक फिलिंग वेगळं असतं त्या गोष्टी. त्यांना नाहीये का रे? पोलीस आहेत ते स्वतः. आता ते रिटायर झाले, सुनील माने म्हणून होते आमचे PI होते विश्रामबागला. त्यांच्याबरोबर मी असंच बोललो होतो की काय झालं, 2 वर्षांपूर्वी ज्यावेळेस कोविड नंतर ना उत्सव झाला त्यावेळेस खूप ओढाताण झाली, पोलिसांची पण खूप ओढाताण झाली. आणि आमच्याकडे एक असतं की लाईनीला जो शेवटचा गणपती जातो त्यात सगळे कर्मचाऱ्यांपासून सगळ्यांना पुणेकर नाचायला घेतात. त्यात पोलीस कर्मचारी पण नाचले. पण पुणे असल्यामुळे की बाबा सो कॉल्ड सोफिस्टिकेटेड जे होते त्यांनी मग टीकास्त्र सोडली की बाबा हे शोभलं का वर्दीत नाचणं वगैरे. हे बघा, ऑन पेपर जर बघायला गेलं तर पोलिसांकडनं असं आलं की वर्दीत ह्याच्या पुढं नाचायचं नाही किंवा काय. पण राव त्यांनी 11 दिवस घालवले. तो पावसात भिजले, ते पावसात भिजलेले, गर्दीत, म्हणजे नाही ते विषय पोलिसांकडे गेलेले. कुठेतरी रिलीफ पाहिजे ना त्या माणसाला, माणूस हेरवतो. आपण देवा पुढे नाचतोय तो काय, तर त्याला आहे ना श्रद्धा, त्याची पण आहे. अहो, आणि तुम्ही एक गोष्ट हे करा की आपण एखाद्या गोष्टीतनं ज्यावेळेस पार करतो आपल्याला शेवटी एक रिलीफ मिळतो ना की आपण हे व्यवस्थित
आनंदात आपण पण हे म्हणत की आनंदात आपण सगळं पार पाडलं. हम्म. त्याला पण तो आहे ना की हो. बाबा 10 दिवस आपण जे केले, हो कुठलाही विघ्न न येता उत्सव होणं ना, हो. ह्यात सगळ्यात मोठा जो हातभार असतो तो पोलिसांचा आहे. आणि तीच त्यांची भक्तीन सेवा आहे त्या गणेशाच्या चरणी. सगळ्यात मोठा दरवर्षी हाय अलर्ट असतो आमच्या पुण्याच्या हो, हो, गणेशोत्सवाला, हो. मुंबईच्या गणेशोत्सवाला. कधी तुम्ही ऐकलंय का हो की पुण्यात अशी गोष्ट घडली, तशी गोष्ट घडली? आणि कितीतरी मुलं एक अशा आई वडिलांचा हात सोडून गेले की 5व्या मिनिटात त्यांना शोधून शोधून काढते. चौकामध्ये त्यांनी ते चेंबर्स लावलेले आहेत की इथं. आणि हे ऐकायला खूप सोपं वाटतं. तुम्ही नीट विचार करा, तुम्ही एखाद्या मंडळाच्या गर्दीत थांबलाय आणि 15 मिनिटं तुम्हाला लागले तिथं दर्शन घ्यायला, तर तुम्हाला कसं तरी होतं, बरोबर आहे. श्वास घेता येत नाही म्हणतो आपण. तो माणूस तिथं उभा आहे, बरोबर आहे, आणि 100%. त्यांना सगळं मॅनेज करायचं. सो हे काय आहे की गणेशोत्सवामध्ये आपल्याला जे लख प्रकाश दिसतो, त्या वाईब्स दिसतात, ह्याच्या मागे जे जे आर्किटेक्ट आहेत खरे त्यांचं अप्रिशिएशन खूप कमी राहतं. ऍक्च्युली तुला माहिती का, हा गणेशोत्सव असा रिंगण असेल ना, हम्म. तर सेफ का पार पडतोय, हम्म. तर त्या रिंगणाच्या बाजूने ना हातात हात घालून थांबलेले हे पोलीस आहेत. हम्म. बरोबर. कुठलीही वाईट गोष्ट जर उत्सवापर्यंत येत नाही ना, हम्म. त्याला कारणीभूत पोलीस आहेत. पोलीस आहेत, बरोबर. पोलीस म्हणजे काय, माणसं आहेत तर. माणसं आहेत. ज्यावेळेस आपण आमचा पण संघर्ष होतो हम्म. पोलिसांसोबत. हो कार्यकर्ते म्हणले तरी काय झालं तरी संघर्ष होतो. होतो, पण ज्यावेळेस त्यांच्यावर टीका करतात त्यावेळेस आमच्या कार्यकर्त्यांना पण वाईट वाटतं. बरोबर. अहो, असे किती पोलीस आहेत हम्म. की ज्यांनी आहे ना कॉलर धरून पण आहे ना सांगितलेलं आहे आणि गळ्यात हात टाकून पण सांगितले, हम्म. येड्यासारखं नको करू बाबा तू. हम्म. उत्सव 10 दिवस आहे, हम्म. आयुष्यभराला कुठे आहे, हो. असं समजवलेलं आहे. हो. असे लय कमी भेटतात तू. हो. काय मला एक गोष्ट सांगा, पोलिसांना काय घेणं देणं की बाबा या कार्यकर्ता हा लय ट्यूट्यू करतोय ना, चला याला हात टाकू, असं म्हणून ते जाऊ शकतात. हो. पण जो गळ्यात हात टाकून समजवते नको हे करू, हम्म. मग अशा वेळेस काय होतं, त्या कार्यकर्त्याचं त्या पोलिसांकडे किंवा त्या वर्दीकडे बघायचा पॉइंट ऑफ व्ह्यू चेंज होतो. रिस्पेक्ट वाढते. रिस्पेक्ट वाढते. हम्म. वडिलांसारखी रिस्पेक्ट आहे तिच्या. हो, हो, हो. आता आपण जेव्हा बोललो ना ह्या विषयाबद्दल, तेव्हा मागच्या वर्षी आम्ही कंपनी ऑफ कंटेंट या चॅनलला गणेशोत्सवामध्ये ना 7 दिवस एक सिरीज केली बरं. की गणेशोत्सवाभोवती जे उद्योग आहेत छोटे छोटे त्यांच्यावर. तर एक दुर्वा विकणाऱ्या तिथं आजी, आम्ही आपला बाबू गणेश मंडळाच्या पुढं इंटरव्ह्यू घेतला. म्हणलं तुम्ही आता हा माल रात्री कसं कुठे ठेवणार? म्हणलं इथंच ठेवणार. म्हणलं का, कोण नाही? मग इतर रक्षा कराय कोण आहे म्हणलं इथं? पप्पा आहे, कोण आहे? मग हा जो विश्वास आहे आणि त्यांच्यामुळे गिरायक, म्हणजे गणेशोत्सवाची इकॉनॉमी ह्याच्याबद्दल बी बोललं नाही. तर ह्याबद्दल तुझा अभ्यास कसा आहे? आता तू एवढं काम करतोय ह्याबद्दल. आता तुला सांगू का, बऱ्याच जणांना असं वाटतं की गणेशोत्सव हा जो आहे हा 10 दिवस आहे किंवा त्या शहरापुरता आहे किंवा तो उत्साह, उत्सव, नाच गाणं एवढा पुरता मर्यादित नाहीये. मागच्या वर्षी मी पॉडकास्ट केली होती उत्सवाचे सर्वांग. त्यात उत्सवाच्या रिलेटेड जे जे घटक आहेत ना, त्याच्या आम्ही मुलाखती कंटेंट केला आणि अभ्यास केला होता त्या गोष्टींचा. तर त्यावरनं तुला सांगतो की गणेशोत्सव हा जो एक उत्सव आहे ना, याच्यामुळे ची उलाढाल होते की बऱ्याच गोष्टी बाहेरून येतात आपल्याकडे, म्हणजे महाराष्ट्राच्या बाहेरून येतात. म्हणजे सुतारकाम जे होतं ते राजस्थानी कारागीर आहेत, जे आपला हळदी कुंकू आहे हे बाहेरून येतं, म्हणजे महाराष्ट्राच्या बाहेरून येतं. अशा अनेक गोष्टी आहेत. बंगाली मांडव संकल्पना आली, अशा अनेक गोष्टी आहेत ज्या बाहेरून येतात. तर या गणेशोत्सवामुळे ना 2022चा आलेख काढला होता आम्ही. आता 2023चा या महिन्यात येईल. 2022चा ज्यावेळेस आलेख काढला होता ना, तर त्यावेळेस 48,000 कोटी रुपये याच्यामुळं ही सगळी उलाढाल होती गणेशोत्सवामध्ये. 48,000 करोड रुपयाची उलाढाल या एका उत्सवामुळे, सार्वजनिक आणि जे घरगुती आहेत. हा, आता प्रॅक्टिकली बोलायचं झालं तर 48,000 कोटी ही ऑन पेपरवरची. दुर्वा विकणारा देतो का आपल्याला बिल? ज्याचं हातावरचं पोट आहे त्याकडनं आपण नाही बिल नसतं. तुम्ही विचार करा मग याच्यावरनं किती छोट्या देशाचं बजेट असेल. तू बजेटवर टाकतो. अरुणाचल प्रदेशचं 2022चा अॅन्युअल बजेट होतं माझ्या अंदाजे, मी बरोबर असेल तर 26,000 कोटी. त्याच्यात डबल इकडं उलाढाल, जवळपास डबल आपली इथे उलाढाल. आणि उत्सवानी आहे ना, तुला खरं सांगू का, अनेक घरं जगवलेली, अनेक उद्योजकांना मोठे केलेले. प्रत्येक चौकात जर तू जाऊन बघितलं ना, गजरावाली आहेत, दुर्वावाली आहेत, पाणीपुरीवाली आहेत, पाळणावाली आहेत. ही सायकल अशी चालते ना,
याच्यावर उत्सव पण या गोष्टींवर डिपेंड आहे. हो आता जो वडापावाला माया चौकातून लावतोय ना, तो फक्त त्याचा विचार नाही करत, करत. तो त्या मंडळाला पावती करतो. हो करतो. दुसरी गोष्ट, त्या वडापावाल्यावर काय हे आले ना गोष्ट, त्या मंडळाच्या कार्यकर्ते काय उभे राहतात. बरोबर बरोबर. आता जर एक हे घ्यायचं ना, पुण्याचा लक्ष्मी रस्ता. हा, मी त्याबद्दलच विचारणार की लक्ष्मी रस्त्याला तू काल मला बोललास की लक्ष्मी रस्ता का लक्ष्मी रस्ता आहे? लक्ष्मी रस्त्याला लक्ष्मीच आहे. म्हणजे लक्ष्मी रस्ता हे करायची आहे की तो रस्ता ज्यावेळेस वसवायचा होता, त्याचं काम करायचं होतं, त्यावेळेस दगडूशेठच्या ज्या लक्ष्मीबाई आहेत, तर त्यांनी त्यावेळेस फंडिंग केलं होतं आणि ते त्यावेळेसचे प्रस्थापित होते, तर त्यांचं नाव त्या लक्ष्मी रस्त्याला दिलं गेलेलं. पण कुठलाही पुणेकराला तू विचारशील ना, जर खरं सांगायला गेलं तर खरंच त्या रोडला लक्ष्मी आहे. म्हणजे रेड लाईट एरिया ज्याला म्हणतात, बुधवार पेठ, जिथे वेश्य व्यवसाय करतो त्या महिला करतात, तिथपासून ते आज सोनं आपण जे विकत घेतो त्यातले दिग्गज असणारे रांका ज्वेलर्स, म्हणजे मायनर पासून ते मेजर पर्यंत सगळ्यांना लक्ष्मी आहे तिथे. म्हणजे कुठलाही व्यवसाय तू त्या रस्त्यावर कर, तिथे तुला लक्ष्मीच आहे. असा आमच्या पुण्याचा लक्ष्मी रोड आहे. बरोबर आहे. आणि पुणेकरांचा आहे ना उत्सवाबद्दल हात असा आहे, जे आहे ते मी खूप नशीबवान समजतो की मला पुण्यात जन्म मिळाला, त्यात पेठेत मिळाला आणि त्यात शनिवारात मिळाला, की मला तो उत्सव म्हणा किंवा या सगळ्या गोष्टी खूप जवळनं बघता आल्या. आता इकॉनॉमिकली जरी तू बघितलं ना, साध्या मोदक बनवणाऱ्यांपासून सगळ्या गोष्टी या उत्सवावर डिपेंड आहेत. हरतालिका विकतात, ते सोड. हरतालिका शेवटच्या दिवशी आहे ना, ज्यावेळेस गणपती विसर्जन करायला जातो ना, तू लहान पोरं पळत असतात बघ वाळू घेऊन, 5 रुपयेच घेतात. पण इकॉनॉमी आहे ना राव आमची. जर तुम्ही आज जर बघायला गेलं तर ऑक्सिरीज सारखी मोठी कंपनी आज एका प्रकारे ऍडव्हर्टायझिंग साठी इन्व्हेस्ट करते. व्यंकित सारखी मोठी कंपनी कधी दिसणार कुठं पण गणेशोत्सवाला सगळीकडे. म्हणजे दुर्वा विकणारा पण या गणेशोत्सवाचा भाग आहे. आणि ऑक्सिरीज, व्यंकित सारखे मॅक्रो सगळे. आता अजून एक मला तुला विचारायचं की गणेश उत्सव जेव्हा चालू होतो आणि त्यानंतर मग अथर्व शीर्ष पठण पण होतं बरोबर. म्हणजे त्या बघ आता माझ्या अंगावर काढताय कसं रे, म्हणजे एवढ्या सगळ्या आपल्या भगिनी तिथे येतात आणि तो जो चॅन्टिंग होतं पूर्ण अथर्व शीर्षाचा, जे पठण होतं आणि त्यात जी अनुभवायची जी ताकद आहे ना, बरोबर. आरती असेल कुठल्या मंडळाची चालू, भर पाऊस चालू आहे आणि त्यात आरती चालू आहे, कोण इकडे तिकडे हाला ना, कुणाला फरक पडत नाही माझा मोबाईल दिसतोय किंवा काय, त्या आरतीमध्ये, त्या अथर्व शीर्षामध्ये अशी काय ताकद आहे की माणसांना सगळे ते एकवटते? अथर्व शीर्ष म्हण किंवा ती आरती म्हण, यात एक वेगळी वाईब आहे. तू आहे ना तल्लीन म्हणतात आणि बॉडीमध्ये व्हायब्रेशन्स आहेत, बॉडीमध्ये ते व्हायब्रेशन येतात. ती वाजणारी घंटा, तुझ्या हातात असणारे टाळ, तो गुरुजींचा आवाज किंवा आजूबाजूला जे असतात त्यांचा आवाज, म्हणजे पोरांचं सांगायचं ना, एक वेळेस म्हणजे आपला कुठला देव भेद नाही करायचा आपल्याला, बाकीच्या देवांचे श्लोक म्हणा हे पाठ नाही, पण तू त्याला झोपेतनं उठून तरी विचारलं अख्खी आरती तो म्हणून दाखवतो. जस्ट तो आरतीला उभा राहतो ना, ती एक वेगळी वाईब आहे. आणि त्यात जर तू मांडवत असशील ते सगळं, तो धूप आरती वगैरे, आरती हा सेगमेंट असा असतो ना, म्हणजे माझ्या अनुभवानुसार तुझं आणि गणपतीचं आहे ना चॅटिंग होत, की तुम्ही इंटरॅक्ट होता, संवाद आहे. वर्षभर ज्या गोष्टी करायच्यात ना तुला, तू त्यावेळेस सांगत असतो बाप्पा माझं हे असे. अजून एक गोष्ट, जेव्हा आपण आरती म्हणत असतो किंवा ओवाळत असतो तेव्हा मोस्टली ना आपण गणपती बाप्पाच्या डोळ्याकडे बघत असतो. हा बरोबर आहे ना, आणि डोळे बोलतात असं वाटतं. मलाच वाटतं असं, मला म्हणजे माहित नाही पण होतं हे असं. म्हणजे आपला घरगुती गणपती असतो त्यासोबत पण. आणि मला पप्पा म्हणायचे आपले, म्हणजे मला नेहमी पप्पा एक सांगायची गोष्ट, आणि तू अनुभवले की नाही माहित नाही, की आपला जेव्हा गणपती आपण बुक करतो आणायसाठी मूर्ती, तो आणि जेव्हा तो बसतो, स्थानापन्न होतो, तेव्हा त्याची मुद्रा ह्यात फरक असतो. तो हसतो. मंडळातलं पण बघितलं तर वेगळं तेज असतं जेव्हा तो मंडळात येतो ना, तो हसतो. हे बहुतेक आहे ना बाप्पाचं ना आपलं हे नातच आहे. तुला एक यावरनं छान, म्हणजे मला यावर खूप बोलायचंय की आपण लय गणपती बघतो आपण, पण घरचा गणपती जो असतो ना
त्याचं आणि आपलं नातंच वेगळं असतं. हम्म. मंडळाचा जरी विचार केला ना तर आपल्या मंडळाचा जो गणपती आहे ना हाच आपल्यासाठी लालबागचा राजा आहे, हाच आपल्यासाठी दगडूशेठ आहे. हो. कुठल्याही चौकातल्या पोरांना सांगितलं की बाबा माझं दगडूशेठ म्हणा किंवा मला लालबागचा राजा हाच, प्रत्येक चौकातल्या मुलासाठी. हो. जसं तू म्हटलं ना हावभाव, ह्या गोष्टी आम्ही अनुभवल्या. राहुरकर गुरुजी म्हणून आहेत दगडूशेठचे, त्यांनी त्यांच्या एका मुलाखतीत मला सांगितलं होतं की सर्व ज्यावेळेस गणपती बसतो ना त्या दिवशी त्याचं ते स्वरूप वेगळं असतं. लालबुंद गणपती बघितलेला आहे की एखादा बघा की गोरा चिट्टा पोरगा असतो जवानी मधला, की त्याचं ते तेज ते रूप ते तसं गणपती बघितलेलं आहे. जसा जसा शेवट जवळ येतो क्षीण असलेला गणपती त्यांनी बघितलेला आहे. आणि पुण्यातल्या बऱ्याच जणांना माहिती समाधान चौकात वळतो शेवटच्या दिवशी, तिथून वळल्यावर जस जसा अलका चौक जवळ येतो ना अनेक गणपती आहेत की त्यांचे ते हावभाव बदललेले दिसतात. हो. अनेक गणपती आहेत पुण्यातले. दरवर्षी असं होतं की मंडईचा जो गणपती आहे ना त्याचा गाडा आहे. अनेक पुणेकर असे तुम्हाला सांगतील की तो गाडा काय केला हे शेवटपर्यंत कळत नाही, पण ज्या वेळेस तो गणपती त्या बुरडांच्या हातून त्या रथावर बसतो ना आयुष्यपत असं वाटतं ना की काय कार्निवलचं तू करतो गाडी. दिग्गज. आणि काय ते ओरा आहे, म्हणजे आपण म्हणतो ना ओरा आता झालेलं सगळं, तो खरा ओरा आहे. तो खरा ओरा आहे. म्हणजे तू वर्षभर आम्ही गणपतीला बघत आलेलो असतो पण ते 10 दिवसातला तो गणपतीच खूप वेगळा असतो. हो. आता अजून एक पॉईंट माझा मिस झाला. आमच्याकडे साताऱ्यात चौपाटीचा राजा आहे, मंडईचा राजा आहे. तर आमच्या जिथं राजवाड्यावरची चौपाटी आहे, एका काकूंनी माझ्याकडे 25,000ची पावती घेतली म्हणजे पुरी भाजीच्या गाडीवर. काय म्हण आहे माणसाचं म्हटलं म्हणजे. आणि मला हे बोलले बरं का, म्हणजे एक शाबुदानावाड्याची गाडी आहे, आम्ही गणपती विसर्जनाच्या वेळी तिथं शाबुदाना वडा खात होतो. बरोबर. तर मी म्हणलं तुम्हाला गणपतीमुळं बरीच गर्दी असेल ना, म्हणजे गर्दी आपल्याला कायम असते पण आता सेवा करायचा चान्स मिळतो आणि आपली 50,000ची पावती असते म्हणले. म्हणजे माणूस आहे ना ह्यावेळी, तू पण म्हणतो ना की पुणेकरांचा हात असा आहे, तर खरं आहे की सगळीकडे जेव्हा बाप्पा येतो ना तेव्हा तो मी काय करू शकतो बाप्पासाठी हा नेहमी विचार असतो. मग वर्गणीमध्ये तुला आता एक डायरेक्टच प्रश्न विचारतो की कोणत्या कोणत्या वर्गामध्ये तुम्हाला कशी कशी वर्गणी मिळते आणि कुठे जास्त समजून सांगायला लागते. तुला खरं सांगू का, जस्ट गरीब घरात म्हणा किंवा सर्वसामान्य घरात जातो ना तुला जास्त किचकिच करायची गरज नाही लागत की तो माणूस असंच काढून देणार. आणि हा बघ वर्गणीदारांचे पण वेगवेगळे पॅटर्न येतात. ही दारं माहिती झालेली असतात त्या कार्यकर्त्यांना की ह्या दारा पुढे आपल्याला 15 मिनिटं जाणारच आहेत. त्यांना त्यांचं ते फ्रस्ट्रेशन ऐकून घ्यायचं किंवा त्यांचे ते बोलणे ऐकूनच घ्यायचे. पण काही दारा अशी पण आहेत की आम्हाला म्हणजे कार्यकर्त्यांना बघून आनंद होतो त्यांना की बाबा आले. असे किती जण आहेत तुम्हाला सांगू की जे फायनान्शियल म्हणा किंवा काही त्यांचे वैयक्तिक असेल अशा प्रॉब्लेम्स मधनं चाललेले असतात. तिथे कार्यकर्ते पण आपले सांभाळून घेतात की बाबा ठीक आहे. पण तुला एक गोष्ट सांगू का की वर्गणी ही कशासाठी आहे असं नाहीये आता की तो काळ गेलेला आहे की कार्यकर्ते काय करत नाही किंवा काय. वर्गणी ही संकल्पना कशासाठी आहे, तुमचं म्हणजे वर्गणीदारांचं आणि त्या मुलांचं कार्यकर्त्यांचं एक बॉन्डिंग राहावं यासाठी. काय गरज आहे 5व्या मधल्यावर तुमच्याकडे येऊन वर्गण्या मागण्याची. आता स्पॉन्सर्स आलेले आहेत, आता मुलं सढळ झालेली आहेत, कमवत आहेत, पण ते एक इंटरॅक्शन राहावं, ते एक तुमचं आणि त्यांचं बॉन्डिंग राहावं. काय तुम्हाला अडचण आहे का. अशी किती तुम्हाला सांगू उदाहरणं आहेत की तिथे गेल्यावर आम्हाला कळलेलं आहे की बाबा काहीतरी अडचण आहे, मेडिकल इमर्जन्सी. किती जण वर्ष नाही का भेटत नाही, पण त्यात बाबा बरं आहे ना, किती घरांमध्ये गेल्यावर कळतं अरे मागच्या वर्षी हे आजोबा होते ते नाही येत. वा. का वर्गणी ही फक्त पैशापुरती मर्यादित नाहीये. वर्गणी ही तुमच्या आणि माझे संबंध सांभाळण्यासाठी. कमर्शियलायझेशन भरपूर झालेत, बरीच दुकानं आलेली आहेत आणि कार्यकर्त्यांना माहितीये काय भाषेत त्यांच्याकडनं वर्गण्या घ्यायच्यात. पण रेसिडेन्शियल मध्ये आम्ही का जातात कार्यकर्ते, तुमचं आणि त्यांचं नातं किंवा तुमचं ते बॉन्डिंग राहावं, संवाद राहावा. बरोबर आहे. अहो कार्यकर्त्यांचं तुम्हाला सांगू का
म्हणजे एखादी अडचण आली ना, सगळ्यात पहिले येणारा त्या चौकातला मुलगा आहे. हो ऍडमिट करायला तुमचं ब्लड लागते, कुठल्या ब्लड बँक मधनं आणायचं हे त्याला माहिती आहे, त्याकडे नंबर आहे. ऍम्ब्युलन्स. ऍम्ब्युलन्स 108ला फोन कर, नाही आली दगडूशेठवाल्यांची ऍम्ब्युलन्स आहे, त्यांना फोन कर. दुसरी गोष्ट, ऍडमिट झाले, सगळं झालेलं आहे. सगळ्यात मोठं त्या घराला टेन्शन असतं जे आहे ते बिल. माहितीये का तुम्हाला बिलच्या वेळेस काय करायचं? थांबा काकू, शहरी गरीब सारखी योजना आहे. ते पोरग आज त्या चौकात वावरलेले आहे. तुम्ही काही तुकार दृष्टिकोनाकडनं त्याला बघितलेलं आहे. ते दुनियादारी शिकलेला आहे तो. आणि एक इव्हेंट द्या, हे पार पाडायचंय बाबा, चॅलेंज. जामीन पुण्यातल्या चौकातलं एक पोरग जरी हरलं ना, ते चॅलेंज आपलं. प्रॅक्टिकल नॉलेज आहे यात, प्रॅक्टिकल नॉलेज भरपूर आहे. क्रायसिस मॅनेजमेंट आहे आपलं, इंग्लिश मध्ये सांगायचं म्हणलं आता माझं बीबीए झाले, क्रायसिस मॅनेजमेंट, डिझास्टर मॅनेजमेंट, मायक्रो मॅनेजमेंट सगळं इथं आहे ना. एखाद्याला इंटर्नशिप दिली तर तो म्हणजे सगळा शिकूनच बाहेर पडेल. निगोसिएशन हो सगळ्यात महत्वाचं. डिबेट आहे, डिबेट सगळ्यात. प्लॅन बी रेडी आहे, प्लॅन बी आहे, ग्रुप डिस्कशन आहे. आणि मंडळ म्हणलं की 10 डोकी आहेत. हो 10 डोकी सोबत घेऊन समविचारी चालायचंय. हो हे एवढं सगळं त्यात एक तिरकाच असतो, नाही यंदा हे करायचं, त्याला समजून नाही बाबा असं नाही होऊ शकत, नाही होऊ शकत. आणि भले 10वी नापास आहे पण त्याला माहिती ना ते कसं करायचं. आणि हे फक्त उत्सव हा एवढ्या पुरता मर्यादित नाही राहिलेला आहे. आता तुम्हाला यातलं मायक्रो ते मॅक्रो सांगायचं झालं ना, आमचं राजाराम मंडळ आहे सदाशिवपेठेत, त्याच्यात देखाव्याला आहे ना सुपरवायझिंग आर्किटेक्ट्स असतात. हा आमच्या निंबाळकरांचं मंडळ आहे आणि पुण्यातलं प्रसिद्ध मंडळ आहे. सुपरवायझिंगला आर्किटेक्ट्स असतात. काय लेवल मॅनेजमेंट करतो, काय लेवल मॅनेजमेंट करतो. आणि ज्या म्हणजे प्रत्येक मंडळाच्या परिस्थितीनुसार येते. काही मंडळ अशी आहेत की त्या मंडळाला कार्यकर्ताच आर्किटेक्ट आहे आणि कार्यकर्ताच सगळे. त्यांनी स्किल अक्वायर केले, सगळे स्किल अक्वायर केलेले. आणि एवढंच नाही, तर ह्या सगळ्यामध्ये महिलांचा सहभाग पण महत्वाचा आहे. म्हणजे तू मी आज मुलं आहे, आपण सगळे राजबिंडाची कामं असतो ना, म्हणजे असे पण आहेत आणि असे पण आहेत, पण जी देवाची कामं आहेत ना ही महिलांनीच करावं. रांगोळीपासून सगळं, रांगोळीपासून. आपल्याला माहिती नसतं की ते पंचारती का पंचारती, त्यात तुपाचेच दिवे का पाहिजे, या सगळ्या गोष्टी आल्या ना त्यात, या महिलांनीच करावं. जे तू सांगितलं अथर्व शीर्ष पठण, महिलांचा अथर्व शीर्ष पठणाला एकदा बसा, खरंच मी आवर्जून सांगतो, ती वेगळीच वाईब आहे. म्हणजे संचारण होते. ज्या वेळेस आपली आई डोळे मिटून त्या देवाची पूजा करते किंवा अथर्व शीर्ष पठण करते ना, माझ्या अजून सांगतो, आपल्याला त्या आईमध्ये शारदाच दिसते. बरं, शारदाच दिसते की बाबा समाधान वाटतं. किती असे आहेत की ज्या याच्यात महिला सक्रियतेने काम करतात. आज सार्वजनिक विषय बाजूला ठेवला तर पुण्यात आहे ना आजही असे अनेक घर आहेत ज्यांच्या घरातल्या गौरी प्रसिद्ध आहेत. हो आहेत, हे गावाकडे पण असतं. हो, आणि गौरी हा विषय फक्त आणि फक्त महिला हँडल करतात. अरे केवढा तो सगळा तामझाम असतो. म्हणजे गौरीच्या मूर्तीला साडी नेसवण्यापासून माझ्या घरातली गौरी सगळ्यात सुंदर दिसली पाहिजे, तिला प्रसाद वेगवेगळे नवीन पाहिजे, नैवेद्य नवीन पाहिजे. तू जर एक ऑब्झर्व केलं ना की हिंदू धर्मानुसार सगळ्यात मोठा सण आहे दिवाळी. पण आपल्या सारख्यांकडे जर तू खासगीत विचारला ना, दिवाळीपेक्षा जास्त खर्च आपण गणपतीला करतो. म्हणजे तू विचार कर की हा सण हा केवढा महत्वाचा आहे प्रत्येक दृष्टिकोनातून, इकॉनॉमिकली, भावनिक, इमोशनली आणि मेंटल हेल्थ म्हणतो. 11 दिवसाची थेरपी आहे ना, थेरपी आहे ना. तू थोडा वेळ जरा मंडळात जाऊन बसला, तुला कळतं अरे सगळ्यांचे कुठे ना कुठे तर लागलेत, कुठं अडकलाय, पण तो इथं वरती चढलाय, कासऱ्यानं बांधतोय, हे करतोय, आणि हे एकमेकात कॉन्व्हर्सेशन होतो. तो पॉईंट तू खूप भारी बोललास. अजून एक मुद्दा मला यात घ्यायचा आहे की जेव्हा आपलं फोनवर संभाषण झालं ना, तेव्हा तू सांगितलंस की अशा काय प्रथा तुम्हाला सांगितलं की त्या प्रथा माहितच नाहीयेत आपल्याला, किंवा अशा घटना घडलेल्या आहेत की जेव्हा ते उठवून दिलं नव्हतं गणपतीचं, त्याबद्दल जरा अशा गोष्टी ज्या गणपतीबद्दल लोकांना अजून माहित नाहीयेत, पण तू इतके वर्ष काम करतोय, या संशोधनामध्ये आहेस, कव्हर करतोय सगळ्या मीडियामध्ये, तर त्या गोष्टी जरा. ऍक्च्युली काय माहिती का, ह्या उत्सवाचा आपण उगम म्हणतो ना, हा उगमच संघर्षातनं झालेला.
सार्वजनिक गणेशोत्सवाचा उगम हा संघर्षातनं झालेला. हम्म, त्यावेळेस इंग्रजांविरुद्ध लढण्यासाठी हा उत्सव चालू केला. हम्म, भाऊ रंगारी असतील, हम्म, टिळक असतील, हम्म, यांनी ज्या वेळेस हा उत्सव चालू केला ना, आज पुण्यात जर तुम्ही बघितलं ना तर भाऊसाहेब रंगारी हा रात्रीचा गणपती आहे. हम्म, तर का बरं असं? हम्म. अनेक जण म्हणतात की हा जर हिंदुस्थानातील मानाचा पहिले तर हा रात्री का. तर ज्यावेळेस मी अभ्यास केला तर त्या मंडळाचेच एक आहेत, ते पण इतिहासात चांगला अभ्यास करतात, हम्म. सूरज दादा म्हणून. तर त्यांनी मला सांगितलं की ज्या वेळेस आहे ना मिरवणूक झाली आहे त्या काळी, आणि त्या काळी आहे ना हिंदू मुस्लिम दंगल झाली होती, हम्म, आणि ही कुठेतरी फूस लावून इंग्रजांनी ती दंगल घडवून आणली होती. हम्म, तर नेक्स्ट इयर त्याच्या काय केलं की भाऊसाहेब रंगारी म्हणले आपल्या घरातला एखादा वडीलधारा असतो बघा, की सगळं सुरळीत पार पडू, माझ्यासमोर नाही का एक 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 जण जावा. तर त्यावेळेस एक एक गणपती मानाने त्यांनी पुढे नेले, आणि सगळ्यात शेवटी स्वतः गेले. हा, का तर बाबा कुठलाही विघ्न नाही यात पडू द्यायचा, कुठं झालं तर कमी तिथं आम्ही. तर त्यामुळं सगळ्यात शेवटी आलेले ते. आणि अशी ती जी प्रथा पडत गेली. मग नंतर मग औरंगारी मंडळानंतर पण अनेक गणपती वाढले, मग हो. नंतर ते तसे यायला लागले. हा, जे जे रात्रीचे खास बघायला येतात तर भाऊसाहेब रंगारी म्हणजे जे किस्से आहेत, हा, 51 दिवसात तू सांगितलं. ले भारी किस्से आहेत. एक काळ असं झालं होतं की इंग्रज अधिकारी बदलला होता, आणि त्यावेळेस नवीनच आला होता, एकदम रोखठोकवाला होता. तो म्हणला हे बंद करायचं, उत्सवात शेवटच्या दिवशी मिरवणुका काय नाही, तुम्ही तुमचा बसवा आणि हे करा. तर त्यावेळेसचे कार्यकर्ते म्हणजे ते आता क्रांतिकारकच म्हणावे, ते पण लढून राहिले ना की बाबा नाही मिरवणूक तर काढणारच. तो पण अधिकारी म्हटला नाही तसा गणपती बसवतो. 50 दिवस त्यावेळेस गणपती बसवला होता. शेवटी इंग्रजांना आपल्या समोर हात टेकायला लागले, म्हणले बाबा तुम्ही काढा. आणि त्याच दिमाखात शेवटच्या दिवशीची जशी मिरवणूक काढायची तशी त्या 50व्या दिवशीची मिरवणूक काढली असं सांगतात. प्रत्येक मंडळाला अरे काही ना काही इतिहास आहे, प्रत्येक मंडळाला इतिहास आहे. म्हणजे आम्ही हे जे करतोय उत्सव, पुण्यातली गणेशोत्सव मंडळ असू दे, परत मुंबईतले असू दे, नाशिक, नागपूर, म्हणजे हा उत्सव जेवढा वास्ट वाढलाय, हे का करतोय? एक परंपरा आहे ही परंपरा जपण्यासाठी करतोय ना आपण. ही एक लेगसी आहे. आपल्या ह्या पिढीनं अनुभवलं की पुढच्या पिढीनं अनुभवायचं. तुला सांगू का, म्हणजे अशी अनेक मंडळ आहेत की ज्यांची नावं भन्नाट आहेत. जिलब्या मारुती मंडळ. जिलब्या मारुती मंडळ काय आहे तर तिथे ना तो जो मारुती होता ना त्याला तिथे शेजारी एक याचा व्यापारी होता, म्हणजे तिथे मिठाईचा व्यापारी होता तो. तर तो दरवेळेस जिलब्यांचा आहार व्हायचा, तर त्या मारुतीला नाव पडलं जिलब्या मारुती मंडळ. श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती, ह्याचं पूर्वी नाव होतं बाहुली चाऊत. तर ती स्टोरी एवढी भारी आहे की जी चळवळ चालू केली स्त्री शिक्षण, तर त्या घरातल्या मुलीला तिच्या वडिलांनी ठरवलं की आपण हिला शिक्षण द्यायचं. तर त्यावेळेसची समाजाची म्हणजे ती म्हणू ना की ती मेंटॅलिटी एवढी वाईट होती की त्या मुलीला बुंदीच्या लाडूतनं कासांचा चुरा खायला घातला आणि ती गेली त्यात. त्यावेळेस लोक म्हणायची ती एवढी सुंदर दिसायला होती ना, एवढी सुंदर की तिच्या नावाने तिच्या वडिलांनी ते एक हौद बांधला तिथं. ती खरंच बाहुली सारखी दिसायला होती. मग तो तिथं हौद बांधला. मग त्या हौदाजवळ जो गणपती बसवायला लागले तो बाहुलीचा हौद. पत्रमारुती गणपती, पत्रमारुती ससूनला ज्यावेळेस पत्रे बसवले ना जे उरले होते ते या मंदिराला लावले. पुण्यातले पहिले पत्रे लावलेलं मंदिर म्हणलं की पत्रमारुती गणपती. सांगायचं झालं तर आहे ना, कसबा गणपती देवस्थान जे आहे ना, ज्याला पेशव्यांच्या लग्नातल्या हे वाहिले अक्षदा वाहिलेले, आपल्या जिजाऊंनी बसवलेला गणपती, तो सगळ्यात अभिमानाची गोष्ट आहे. कित्येक जणांना माहिती नाहीये छत्रपती शिवाजी महाराजांच्या हस्ताक्षरातलं पत्र आहे त्या गणपतीला, की मावळातनं शेंदूर आणि तेल हे मावळात येणार त्या गणपतीला. ठकार नावाचे आहेत तिथे जे मंदिराचं संपूर्ण व्यवस्थापन बघतात, त्या महाराजांपासून पिढ्यानपिढ्या ते करतात. त्यांना लिहिलेलं ते महाराजांच्या हस्ताक्षरातलं पत्र.
अशा बऱ्याच गोष्टी आहेत. आणि बऱ्याच गोष्टी आहेत. बघा ना, कार्यकर्ता तुम्ही म्हणता ना, कार्यकर्ता काय करतो, ऐका ना, कार्यकर्त्याला सगळं माहितीये, हे आपण बोलत नाही ना. काय आहे, आम्ही उत्सवात एवढे बिझी असतो ना, आणि कार्यकर्त्यांचं आहे काय माहिती का, मी बोलकाय त्यामुळे मी बोलतोय. कार्यकर्ता स्टेजवर यायलाच घाबरतोय ना, तुझं हार तुऱ्याचा मानकरी हो, नसतो. नाही नाही, तेवढा आहे, तेवढा आहे. हार तुऱ्याचा पळ मानकरी पळ नाही. पळेल पण सत्कारला पण पुढे येत नाही. नाही येत. हो. तो राम अनेक जणांना कळलाय. तो लक्ष्मण समजून घ्यायला, त्या लक्ष्मणाचा त्याग, डेडिकेशन, कमिटमेंट, दिलेला शब्द, हो, तो सगळं सोडून येईल. मला शेवटच्या प्रश्नांकडे जाताना एक दोन प्रश्न आहेत. मला तर हे आतापर्यंत कधी मी बघितलंच नाही की हा वय कुठल्या कार्यकर्त्याला की आम्हाला चांगलं म्हणा. त्यांचं एकच असतं की हा चला, झालं दर्शन, चला. आणि मी एक जे जाणवलंय मला, आता मी भेद नाही करते, पण बाकीच्या शहरांमध्ये आणि पुण्याच्या गणेशोत्सवामध्ये मागची 6 वर्ष मी झालं बघतोय, कोणालाही असं ढकल मी तर नाही बघितलं अजून, म्हणजे मला तर जाणवली नाही. काही ठिकाणी झाली असेल, बट कारण की जो तिथं बसलाय ना की दर्शन घ्यायला, काय मंडळात सोडून द्या, पण त्यालाही माहितीये की तो फक्त 2 ते 3 तासाच्या झलकेसाठी, 2 ते 3 सेकंदाच्या झलकेसाठी तिथं आला. मग त्याला ते तेवढं दर्शन होऊन देणं पण गरजेचं असते. आणि काही काही लोक तर आता बरं चल, हा मुद्दा मी बाजूलाच ठेवतो. अजून एक मुद्दा, बाप्पाचं दर्शन घ्यायच्या आधीच कॅमेरा टिपणाऱ्यांसाठी तुला काय आता काय बोलायचं त्यावर. मला माझ्या वडिलांनी झापलेलं आहे, कारण हो दिसतोय की डोळ्यात भरून घे की तू, पण कॅमेऱ्यात. मग हे डिजिटल बदल जे होत आहेत त्यांना दुःख होतंय का? ऍक्च्युली आहे ना, आज तू बघितलं ना, तर जगण्याचे 2 फॅक्टर झाले, एक रील आणि एक रिअल. स्टेटसला टाकायचंय मला की मी इथे जाऊन आलोय आज पहाटेची आरती. मग तो गळ्यात हे घेऊन आज इथं मला सन्मान मिळाला, हे मिळाला, ते मिळालं. काय आहे, तुम्ही ते अनुभवा, ती वाईब अनुभवा, तो आनंद घ्या ना. रेकॉर्ड करून परत पाहण्यात काय मला खरं सांगा की आपण ज्यावेळेस फोटो काढतो, तो स्टेटसला ठेवतो एक दिवस, त्यानंतर कधी बघतो रे? नाही. पण जे डोळ्यानं बघितलंय ते, ज्यावेळेस ते डोळ्यांनी आहे ना, म्हणजे मी किती जण असे बघितले, अरे मी तिथं गेलो, अरे सर्वेश काय वातावरण होतं. मी माझे वडील आहेत ना, म्हणजे मला पहिल्यापासून माझ्या वडिलांची दगडूशेठ गणपतीवरती खूप श्रद्धा. आणि ते मी जसा कळता झालो 7वीपासून, तेव्हा मी तिकडून यायचो पप्पांसोबत पुण्यात. मी पुणे तेवढ्यापुरतच बघितलेलं. तर ते सगळे गणपती फिरवायचे मला, आणि त्यांचं कसं असं, आपण गाडी लावायची शनिवार वाड्यापासून आणि तिथून आपण सगळं फिरायचं. मग त्या गणपतीच्या काळामध्ये मला पप्पांनी काय काय शिकवलं, रस्ता क्रॉस करायला शिकवलं. कोणी काय बोललं किंवा काय, त्याला हाक किंवा ओ द्यायचे नाही, धक्का लागला तरी. आणि तेव्हा जे मी गणपती बाप्पा डोळ्यात साचवलेत ना, मला अजून आठवतं. आणि मी जाऊन डॉन सारखा सांगायचो, पुण्याला गेलतो मी गणपती बघायला, मी गणपती बाप्पाला जवळनं बघितलंय. हे जे होतं ना की डोळे भरून पाहणं आणि ते आपल्या डोळ्यामध्ये साचवणं, ते कमी होते. आणि मला वाटतं ह्या पॉडकास्ट नंतर लोक ट्राय करते, पण चल पहिला फोटो घेतला त्यानंतर बघ, हो की बघ बाबा, डोळे भरून बघ. दुसरी गोष्ट तुला सांगू का, जे तू म्हणला ना मगाशी की ढकली किंवा आहे, तुम्ही आमच्या पुण्यातल्या आहे ना, दगडूशेठ हलवाईला या, किंवा तुम्ही साध्या मंडळाचा दगडूशेठ हलवाईला तुम्ही कधी आल्या, आमच्याकडे फक्त दाखवावं की कार्यकर्त्यांनी ढकली केली आहे किंवा त्या कार्यकर्त्यांनी रुबाब केले. जेवढं तो बसलेला महत्वाचा आहे ना, कुठल्याही गणपती मंडळाला, बरं फक्त दगडूशेठ, मंडई, बाबू घेणू यांनाच नाही, कुठल्याही मंडळातल्या कार्यकर्त्याला तुम्ही विचाराल ना, जेवढा तो बसलेला गणपती महत्वाचा आहे ना, तेवढाच तो आलेला भाविक पण महत्वाचा. आणि प्रत्येकाला हे असतं, भाई माझ्या मंडळाच्या गणपती समोर एवढी गर्दी झाली. आज म्हणजे मला कोणावर टीका नाही करायची, अनेक न्यूज येतात बघा की या गणपती समोर ढकली, चेंगराचेंगरी. आमच्या पुण्यातली एक फक्त न्यूज दाखवा ना. आम्हाला बरेच जण आमच्या स्वभावासाठी हे करतात की पुणेकर म्हणजे, पण आमच्याकडे शिस्त आहे ना, आम्ही कधी भाविकांना अशा वागणूक नाही दिली. दुसरी गोष्ट, ह्याच मुद्द्याला तुला अनुसरून सांगतो की मीडियानी पण कुठेतरी मंडळांना झुकतं माप देणं गरजेचं आहे. का ते तुला सांगतो बरं का. दरवर्षी आहे ना 10 दिवसात ना 2 दिवस तरी एक न्यूज असते की लालबागच्या राजाला झाली चेंगराचेंगरी, लालबागच्या राजाला झाली अशी वाद झाले. मी कधीच ऐकलं नाही की लालबागच्या राजाने जी आजपर्यंत लोकसेवा केलेली ह्याची मोठी न्यूज, ब्रेकिंग न्यूज लावली, कव्हरेज. इर्शाळवाडीचा जो विषय झाला, सगळ्यात पहिले जर कोणती सामाजिक संस्था आली असेल तर ती आमचं गणेशोत्सव मंडळ म्हणजे लालबागचा राजा होता.
ही तुम्ही ऐकली होती का याच्या आधी न्यूज? नाही. किती असे सामाजिक घटकांमध्ये गणेशोत्सव मंडळ कामं करतात, हो. पण तुम्ही साऊंडचा आवाज मोठा झाला हीच गोष्ट का धरून बसता? हम्म. मान्य आहे, डेसिमलच्या पुढे गेलं की चुकीचं आहे, ते चुकीचं आहे. हम्म. हे गणेशोत्सव मंडळाचा कार्यकर्ता म्हणून पण आम्हाला मान्य, पण आमच्या चांगल्या गोष्टी पण आहेत ना. म्हणजे तुला अरे एक किस्सा सांगतो. वर्षभरापूर्वी आहे ना, मागच्या पुण्यात एक घटना घडली की एका मुलीवरती आहे ना वार झाले, बरं का. हो. ती आपल्या सदाशिव पेठेत. हो. तर वार झाले. मग मी नंतर ते न्यूज बघितलं की आपले जे युपीएससी एमपीएससी केलेले ते जे 2 मुलं होती हो. त्यांचा बरंच, आणि मला अभिमान आहे हो. की माझ्या महाराष्ट्रातले जी येणारी युवा पिढी आहे ना, तर ती अशी आहे की वार बघणारी नाही तर जाऊन थांबवणारी. पण हे तुम्हाला माहिती का की त्या 2 मुलांच्या आधी पण मध्ये पडणारे आहेत ना, तिथले ते शिवाजी तरुण मंडळ आहे, श्री शिवाजी तरुण मंडळ, त्यातले गणेशोत्सव मंडळाचे कार्यकर्ते मध्ये पडले होते. म्हणजे मला एवढे हे झाले की अनफॉर्च्युनेटली मीडिया इथंच का मागं पडली पण. किंवा एवढं भारी मॅनेजमेंट करताय, पावसाळ्यामध्ये छान सगळं मॅनेज केलं, 11 दिवस गणेशोत्सव छान मॅनेज केला. आता जो पाऊस येऊन गेलेला आहे, फुलाची वाडी म्हणा किंवा एकता नगर, इथे ना प्रशासनाच्या आधी पळणारी आमची पोरं होती ना, मंडळाचे कार्यकर्ते होते. आपत्ती व्यवस्थापन याचा कुठं धडा नाहीये किंवा आम्हाला कुठं बालसंस्कार नाही झालेले आपत्ती व्यवस्थापनाचे. आम्हाला एवढंच माहिती, चौकात थांबून कळालेलं आहे आम्हाला की काय करायचं काय नाही, कुठल्या वेळेला काय करायचं हे चौकात थांबून कळालेलं. उत्सवाची जर तुम्ही ही बाजू दाखवत असाल ना, तर ही पण दाखव, तर कार्यकर्त्याची ही बाजू पण दाखवा. वा, मस्त. आणि आता शेवटी जाता जाता मला तुला एकच प्रश्न आहे की तुझा सगळ्या भाविक भक्तांना आणि प्रेक्षकांना काय आव्हान आहे कार्यकर्ता म्हणून? बघ, मी आवाहन करावं किंवा सल्ला द्यावा एवढा मोठा तर मी नाहीये, किंवा फक्त एक अपेक्षा पण नाही का म्हणायला, पण मी तुला एक कार्यकर्ता म्हणून सांगू का, माझा जो अनुभव आलेला आहे किंवा मी अनेक कार्यकर्त्यांबरोबर इंटरॅक्ट होतो ना, तर सल्ला नाही पण मला आव्हान असं करायचं झालं तर बाप्पाचा कार्यकर्ता होता नाही ना, बापाचा कार्यकर्ता व्हायला विसरू नका. काय आहे, आपण आहे ना अनेक वेळा असं होतं की त्या ओघात एवढे वाहून जातो ना की आपल्याला माहिती पण नसतं की घरी आले लाईट गेलेली, घरी काय पाहिजे ते बघत नाही. मी या सगळ्यात मी गेलेलो, घराकडे बरंच दुर्लक्ष होतं, पण आई वडिलांचा म्हणा किंवा घरच्यांचा विश्वास जिंकायला कुठं कमी पडू नका. आज आपल्या वडिलांनी पण त्या मंडळातनच मोठे झाले किंवा मंडळातनच गेले, पण मी आवर्जून सांगतो की बापाचा कार्यकर्ता व्हायला विसरू नका. की असं नाही झालं पाहिजे की टिळा लावलाय आणि त्या चौकाला सोडलाय. बरोबर. मी पण आज तुम्हाला सांगतो, नोकऱ्या सोडून दिल्या मंडळासाठी. अशा अनेक जण आहेत जे अजूनही नोकऱ्या सोडून देतात. सौरभ भोसले शोच्या मार्फत मला हे आवाहन करायचंय की करिअरला पण तेवढाच प्रेफरन्स द्या. बरोबर. आज जर तुम्ही मोठे झाले ना तर ते मंडळ मोठं होणार. आज येणारी वर्गणी काढणारी संख्या कमी झालेली. आज तू जर 10,000 रुपयाचं वर्गणी काढत असशील ना घरोघरी जाऊन, तू एवढा मोठा झाला पाहिजे ना की तू खिशातनं 25,000 रुपये दिले पाहिजे. त्यामुळं करिअर, फॅमिली ह्या गोष्टींना पण तेवढं झुकतं माप द्यावं. बरोबर. की बापाचा कार्यकर्ता व्हायला कार्यकर्त्यांनी विसरू नये. वा, मस्त. मागच्या 1 तास जवळजवळ आम्ही गप्पा मारतोय, खूप गोष्टी शिकायला मिळाल्या, खूप गोष्टी डोळ्यापुढे उभं राहिल्या, ज्या ज्या अनुभवल्या मागच्या 6 वर्षात त्या पण डोळ्यापुढे उभं राहिल्या. सर्वेचा आभार मानायच्या आधी मला तुमच्या सगळ्यांना एक, चला तुमचा लहान भाऊ मोठा भाऊ एकच गोष्ट आव्हान करायचे किंवा एक रिक्वेस्ट करायची, विनंती करायची की जेव्हा जेव्हा कुठल्याही गणपतीच्या मंदिरात जाल किंवा मंडळात जाल, गणेशोत्सव मध्ये जाल, तर जाता जाता एखादा कार्यकर्ता दिसला तर भाऊ 1 नंबर नियोजन होतं एवढं बोलून जर आला, आकाश शीण जाईल त्या कार्यकर्त्याला. त्याला म्हणजे संध्याकाळी तो 1 भाकरी एक्स्ट्रा खाईल, दिलेलं काम डबल करेल. फक्त एवढंच करायचे की त्या मंडळाच्या अध्यक्षाला नाही मानला तर चालतंय, पण जो थांबलाय, जो गर्दी मॅनेज करतोय, जो VIP लाईन आणि ह्यात भेट ठेवना तुम्हाला सरळ एंट्री देतोय, त्याला एवढं बोलून बघा आणि त्याच्या चेहऱ्यावरचं हास्य बघा. आणि असं केलं तर नक्की येऊन कमेंट करून इथं सांगा तुमच्या काही गणपतीबद्दलच्या स्टोरी असतील, तुम्हाला काय तुमच्या गावातील प्रथा असतील, जसं आज सर्वेशनं आपल्याला सांगितलं. आणि योगायोग बघा, त्याचं मूळ पण सातारा आहे, मी पण साताऱ्याचा आहे. आणि एक हे नातं बघा की त्याची माझी आज पहिलीच मुलाखत आहे, भेटलोय पहिल्यांदा, आम्ही ह्या विषयावरती एवढ्या गप्पा मारल्यात, मी ह्याकडे बघितलं पण नाही जास्त.
तर खूप मजा आली मला आणि खूप आतुरता आहे बाप्पा कधी बसतायत आणि हो. कधी पुन्हा एकदा त्या मेमरीज जाग्या होत आहेत. सर्वेस तू एवढ्या वेळात वेळ काढून दिलास आलास त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. गणपती बाप्पा मोरया. तुझे पण सौरभ खूप खूप धन्यवाद की अशा संवेदनशील गोष्टींवर की जे प्रकाश होतात शक्यतो येत नाहीत अशा गोष्टींवर तू प्रकाश टाकायचा थोडाफार प्रयत्न केला आणि तू अनेक गोष्टींमध्ये मी बघतो तुमचे व्हिडिओज किंवा तू जे काय स्टँडअप्स करतो की अनेक अशा गोष्टींना तू हात घालतो की बाबा जो कुठेतरी सर्वसामान्याच्या हृदयातला तो विषय असतो. तुला खूप खूप शुभेच्छा. थँक्यू सो धन्यवाद. धन्यवाद धन्यवाद.